नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. 22 फेब्रुवारी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. थोडा हा व्हिडिओ करायला विलंब झाला तरीसुद्धा मी महासंस्थांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की निदान आमचे 51 अभिषेक तरी या दिवशी झाले तर आम्हा भक्तांना खूप आनंद होईल. त्यांनी ते मान्य केलं. आता भाविकांना सांगत आहे 22 तारखेला काय आहे. जे पिठापूरला जाऊन आले आहेत त्यांना ही कल्पना आहे की ज्या श्रीपाद वल्लभांच्या पादुका मंदिरामध्ये आहेत, काळ्या पाषाणावर तयार केलेल्या, त्या स्थापित पादुका आहेत, मूळ पादुका नाहीत. याबाबत मी स्वतंत्र व्हिडिओ सर्व माहितीसह देणार आहे, पण आता वेळ कमी असल्यामुळं थोडक्यात सांगत आहे. या अभिषेक या काळ्या पादुकावर होणार आहे. त्याचं कारण असं की 22 फेब्रुवारीला या पादुकांच्या प्रतिष्ठापनेचा दिवस आहे. अनेक भक्त त्या दिवशी तिथं अभिषेकासाठी नोंदणी करतील, परंतु आपल्या भक्तांना हाही आनंद मिळावा म्हणून हा व्हिडिओ आहे. ज्या भाविकांना या पादुकावर अभिषेक करायचा आहे त्यांनी माझ्याशी त्वरित संपर्क साधावा. या दिवशी पिठापूरला गर्दी असणार आहे. ज्यांना माहिती आहे ते त्या दिवशी तिथे येतातच. आपण त्या दिवशी अन्नदानही करू शकतो आणि अभिषेकही करू शकतो. आपल्या इच्छेप्रमाणे अभिषेक अधिक अन्नदानासाठी या गुगल पे नंबर आहे 94 22 45 90 87. या ठिकाणी आपण गुगल पे किंवा पे फोनवर इच्छेप्रमाणे पाठवू शकता. जर यदा कदाचित 51पेक्षा जास्त संख्या झाली, कारण हा व्हिडिओ मी सर्वत्र पाठवणार नाही, माझे जवळजवळ 25 ग्रुप आहेत, मी फक्त 1 किंवा 2 ग्रुपवर हा मजकूर टाकणार आहे. तरी देखील 51पेक्षा जास्त संख्या झाली तर अक्षय तृतीया 19 एप्रिल तो दिवस त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचा असा आहे. त्याचा स्वतंत्र व्हिडिओसुद्धा मी लवकरच पाठवत आहे, कारण 1 महिना तरी भाविकांना आपण वेळ द्यायला हवा, कारण लक्षात राहत नाही, राहून जातं. म्हणून ज्या भाविकांना आता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर इच्छा होईल त्या स्थापित पादुकांचा वाढदिवस म्हणा, प्रतिष्ठापनेचा दिवस म्हणा, अशी चांगली वेळ आहे. त्यांनी फोनाफोनी करण्यापेक्षा नेहमीप्रमाणे या व्हॉट्सअपवर आपला पूर्ण नाव, पत्ता, गोत्र आणि आपल्या इच्छेप्रमाणे जी यथाशक्ती देणगी पाठवायची ती देणगी आपण पाठवू शकता. त्याचप्रमाणे QR कोड पण दिलेला आहे. आणखी विशेष म्हणजे ज्या पादुकावर आपला अभिषेक होणार आहे त्याचा फोटोसुद्धा या व्हिडिओच्या मागोपुढं असेल. ज्यांना अगदीच जमणार नाही त्यांनी या पादुकांचा फोटो मानसपूजेसारखा आपल्या डोळ्यासमोर आणावा आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा 11 21 33 108 ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य होईल तेवढा जप करावा आणि पादुकांना स्वतःहून मानसपूजेद्वारे अभिषेक केल्याचा आनंद घ्या. बरेच कार्यक्रम होत असतात, कामाच्या व्यापारामुळे राहून जातं. हा तर फारच उशीर झाला. सर्व श्रीपाद भक्तांची मी माफी मागतो, कारण अनेक लोकांना यामध्ये भाग घेता आला असता. पण काही काळजी करू नका. ह्याच्यानंतर 19 एप्रिल अत्यंत पवित्र दिवस आहे. त्याची गोष्ट, त्याची माहिती मी स्वतंत्र व्हिडिओद्वारे सांगेल. त्यावेळी मात्र आपण काहीही वेळ न लावता त्वरित आपल्या नावाची नोंदणी करा. तूर्त 22 फेब्रुवारीला जो काळ्या पाषाणावर ज्या श्रीपाद वल्लभांच्या पादुका आहेत त्याच्यावर अभिषेक होणार आहे, तो लक्षात घ्यावा. आपल्या घरी पण करावा आणि ज्यांना शक्य आहे त्याने संपर्क साधून आपलं नाव, पत्ता, गोत्र आणि यथाशक्ती देणगी आपण पाठवून आपली नोंदणी करून घ्या. जास्त झालं तर ते 19 एप्रिलला त्याची पूर्तता होईल. आणि जर अगदीच जमलं नाही तर मध्ये आधी केव्हा या महिन्यामध्ये केव्हाही आपल्यातर्फे, आपल्या कुटुंबातर्फे अभिषेक करून श्रीपाद श्री वल्लभांना
प्रार्थना करण्यात येईल आणि त्याची विभूती आणि पोच आपणास पाठवण्यात येईल. जप लक्षात ठेवा, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, म्हणजे श्रीपाद तुम्ही राजे आहात, आम्ही तुम्हाला शरण येत आहोत. तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत अशी प्रार्थना करतो. नमस्कार.